नमस्कार मित्रांनो. मी आलोय पालघर येथील गालतेर या गावात. या गावात मी ॲक्च्युली वृंदावन बघायला आलो आहे. खूप चांगलं लोकेशन आहे ते, पण मध्येच मला एक इथे काम करताना काही लोक दिसले. गवताच्या पेंड्या बांधतायत ते बघा. आता मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे त्यांचं काम होतं ते. तिथे साधारण एक ट्रॅक्टर आणि ते हे मशीन जोडलेले. आता ते आम्हाला चालू करून दाखवतीलच म्हणा, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आहे. बघा, तर हा ट्रॅक्टर फिरला की ते ऑटोमॅटिक हे करतात, ते पेंड्या ऑटोमॅटिक बांधल्या जातील. ते आपलं त्यांचं काम चालू आहेच. मी तुम्हाला आता इतर माहिती देतोच. ते तर कुठे राहतात ते बघा. एक मिनिट. गवतापासूनच आपलं एक लहानसं झोपडं बनवलं आहे. बघा किती सुंदर असं त्यांचं राहणीमान आहे. लाईफस्टाईल बघा कशा प्रकारची आहे ती. हे बघा, गवताचंच झोपडं बनवलं आहे. इथेच ते लोक राहतात आणि इथेच ते जेवण बनवून वगैरे जेवतात. बघा किती लहान जागेत त्यांचा हा संसार थाटलेला आहे. हे ना, आपण जोपर्यंत फिरत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही लोक कशा प्रकारे राहतात आणि त्यातही ते खुश असतात. बघा, लहानसं झोपडं, ह्यातच ते झोपतात, ह्यातच जेवण बनवतात आणि इथेच ही त्यांची चूल आहे आणि ह्याच्यातच ते आपलं काम करतात. बघा, हा त्यांचा गवताचा वजन काटा आहे आणि ते त्यांचं मशीन आहे. त्याला चाललंय सगळं बनवत आहे. इथे सगळं गवत पडलंय. गवताच्या पेंड्या ते अशा मशीनने बांधतात. आता ह्या लहान लहान पेंड्या ते जमा करतायत आतमध्ये मशीनमध्ये टाकण्यासाठी. या अशा खूप साऱ्या पेंड्या ते एकत्र नेऊन त्या मशीनमध्ये टाकणार आणि ती मशीन प्रेशर देऊन ते खूप साऱ्या पेंड्यांचा एकच पेंडा तयार करतात. खूप गवत लागतं, पण तो पेंडा एवढा प्रेशराईज करतात की एक मोठा पेंडा होतो, पण त्या पेंड्यात खूप गवत असतं. हे बघा, हे आता दादा बसलेले आहेत ह्याच्यावर, ट्रॅक्टरवर, आणि ट्रॅक्टर चालवून आता ते काम करून दाखवतील आपल्याला कशा पद्धतीने हे त्यांचं काम चालतं. हे बघा, ट्रॅक्टर थांबलेला आहे आणि आता गवत सगळं प्रेशर देऊन तो बघा पेंडा एकत्र केलेला आहे. खूप सारे गवताचा एवढासा पेंडा केलेला आहे त्यांनी. तो सोडल्यावर आता तारेने बांधतायत. सोडल्यावर परत होतं तेवढं गवत होतं, पण ट्रान्सपोर्टसाठी त्यांना हे लहान लहान करायला लागतात. हे मुंबई, गुजरात वगैरे सगळीकडे ट्रान्सपोर्ट होतात पालघरवरून, जिथे इथे मोठे हे आहेत, गुरांच्या गोशाळा आहेत. बघा, आता ह्याचा पेंडा बांधून झालेला आहे. आता तो एका खटक्यात खाली पाडेल. बघा, ये बात बघा, खूप सारं गवत टाकलं होतं. त्या गवताचा प्रेशर देऊन एकच पेंडा तयार केला आहे. तर हे लोक दिसले म्हणून मी मुद्दाम इथे थांबलो लाईफस्टाईल दाखवण्यासाठी. आता मी पुढे चाललो आहे वृंदावनला. भेटू पुढच्या व्हिडिओत. वृंदावन बघायला नक्की बघा. बाय बाय.